हा बोला. हे बघा आता असली ना, जेव्हा तुम्ही कुठे शॉपला जाता तेव्हा तुम्ही नेहमी जो पदार्थ घेता किंवा जे फूड घेता ते नीट स्पेलिंग बघून खरेदी करायचं, कुठला पण बॉक्स. आता याचं स्पेलिंग बघा, क्लोजअप, आणि याचं स्पेलिंग बघा, क्लीन अप हो. आहे. हे दिसायला अगदी हुबेहूब सेम आहे. बघितलं, वॅसलीन एकदम सेम आहे. त्याच्यातलं ओरिजिनल कोणतं आणि डुप्लिकेट कोणतं अजिबातच ओळखायला येणार नाही. पण कसं ओळखायचं? आता याच्यावर युनिलिव्हरचा आहे, पण बऱ्याच याच्यावर त्याचा ब्रँड नसतो. तर तेव्हा काय बघायचं, तर त्या वस्तूवर त्या कंपनीचं नाव असलं पाहिजे, पत्ता असला पाहिजे, ईमेल असला पाहिजे, बारकोड असला पाहिजे. ह्या सगळ्या वजन, किंमत सगळं या छोट्या स्टिकरवर असलं पाहिजे, तरच ती वस्तू ओरिजिनल. असं हुबेहूब ते रॅपर बनवतात, चॉकलेट्स म्हणा किंवा फूड प्रोडक्ट किंवा साबण. आता साबण सुद्धा बनवतात. हा बघा, याच्यावरती अरबी भाषेत लिहिलेलं आहे, पण अरबी भाषा इंडियामध्ये चालतच नाही. आपल्याला वाटतं हे फॉरेनचं प्रोडक्ट तिथे विकायला आलंय म्हणून आपण आकर्षित होऊन ते खरेदी करतो, तर असं काही नाही. आता हे बघा, हे दिसायला अगदी सेम टू सेम आहे, पण मग याच्यातलं असली कोणतं आणि नकली कोणतं, तर सेम पुन्हा तीच माहिती. त्याच्यावर नाव, सगळं पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी सगळं असलं पाहिजे. तर ती म्हणजे जे नकली असतं त्याच्यावर ईमेल वगैरे काही नसतो, पण ती ब्लर असतो किंवा चुकीचे असतात. चुकीचे असतात. की म्हणजे ते अगदी आपण जाऊन तिथे फाइंड आउट केलं पाहिजे. बरोबर. शाळेच्या जवळ, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, ह्या सगळ्या जेव्हा वस्तू आपण खरेदी करतो ना, चॉकलेट्स वगैरे, तर तिथे सुद्धा हे स्पेलिंग बघितले पाहिजे. नंतर बघा, 4वर 1 फ्री आहे. 4वर 1 फ्री आहे, तर मग याची एक्सपायरी डेट जवळ आली का ते बघा. बरोबर. आता हे साबण आहे, पण फूड प्रोडक्ट असेल तर त्याच्यावर एक्सपायरी डेट बघा. ह्याच्यावर पुन्हा सगळं तेच बघायचंय, कंपनीचा ब्रँड आहे का, ह्याच्यावर हे आता ओरिजिनल आहे. पण बऱ्याच वेळा 4वर 1 फ्री असतं फूड प्रोडक्ट किंवा इतर, तर त्याची एक्सपायरी डेट जवळ आली. बरोबर. आणि आपल्याला असं वाटतं एक आपल्याला फ्री मिळाला. फ्री नसतो, ऍक्च्युअली एमआरपी मध्ये ते इन्क्लूड असते. बरोबर. हा बरोबर. तर खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. कोण असली कोण नकली हे तुम्हाला म्हणतात ना की ग्राहकांनो जागो जागो ग्राहक जागो, की तुम्हाला हे हेच ना, जागो ग्राहक जागो, की ह्या तुम्हाला बारकाईने या गोष्टी फाइंड आउट केल्या पाहिजे. कारण आपल्याला आमिष दाखवलं जातं की एकावर एक फ्री आहे हे असं, आणि आपण स्पेलिंग बघत नाही, खरंच बघत नाही आपण. छान पद्धतीचा कुकर आहे. हा ट्रायप्लायचा आहे, तुम्ही बघू शकता. हा छोटूसा कुकर 1 लिटरचा आहे आणि ह्याच मध्ये आमच्याकडे थोडासा मोठा हा 1.5 लिटरचा आहे. छान पद्धतीचा आहे, क्वालिटी खूप छान आहे. थँक्यू. हे बघा, नवरात्रीसाठी स्पेशल अशी खास पूर्ण पदरावर बघा किती छान अशी डिझाईन नवरात्रीसाठी केलेली आहे. ही साडी आहे आणि साडीचा हा पदर आहे. माझ्याकडे अजरकचा पॅचवर्क असलेला अतिशय सुंदर ब्लाऊज आहे. तुम्हाला असे विविध प्रकारचे ब्लाउजेस हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नाशिक बेस्ड आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9822333254. तुम्ही साडीचे पिक्चर टाकले की मी व्हॉट्सअपला ब्लाउजेसचे पिक्चर्स टाकत असते आणि तुम्हाला हवं तिथे मी कुरिअर करते. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी आता आलेली आहे वसई वेस्टला आलेली आहे. आणि वसई वेस्टला मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ हे एक्झिबिशन, हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे. गणपतराव वर्तक हॉल, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर वसई वेस्टला हे एक्झिबिशन, हे ग्राहक पंचायत पेठचं आयोजित एक्झिबिशन 30 सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे. ते 6 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. तर बघा, पहिला स्टॉल मी साई सिद्धी फॅशन साडीचा घेते आहे. आणि नमस्कार ताई. नमस्कार. तर तुमच्याकडे साड्यांचं कलेक्शन कसं आहे? मेरे पास ऑल इंडिया कलेक्शन है. पहली सबको वेलकम कर रही हूँ मुंबई ग्राम पंचायत पे. इधर वसई में अभी 30 सितंबर टू 6 अगस्त है मेरा स्टॉल साई सिद्धि फैशन है. मेरे पास ऑल इंडिया कलेक्शंस मिलेगा. मेरा स्टार्टिंग रेंज इज 980 टू 3500 तक है. अच्छा. हैंडमेड हैंडलूम साड़ीज है, हैंड पेंटेड साड़ीज है. हैंड पेंट साड़ी कशी? ये सब अलग अलग रेंज है. ये सब Okay. 980 से स्टार्ट हो जाता है. सब हाँ. अलग अलग रेंज पे. लेनिन साड़ीज है,
कांजी कॉटन साड़ीज, चेट्टीनाडु कॉटन, इक्कत साड़ीज है। मेरा स्पेशल 3D का लेनिन पे हैंड पेंटेड भी है, आपको 3D वर्क भी इधर काम किया है। ऐसा ज्वेलरी ऐसा वो पल्लू है ना? ये पल्लू में भी है, ब्लाउज में भी काम किया है। ओके। और प्योर मॉडल सिल्क रहेगा, डोला रहेगा और सब अजरक प्रिंट्स वगैरह है मेरे पास। अच्छा, अप्लिक वर्क का साड़ी रहेगा, लेनिन पे अप्लिक वर्क, लिनन पे अप्लिक वर्क, कट वर्क, कट वर्क। का बाट ऐसा, और उसमें हैंड पेंटेड भी रहेगा। टिश्यूज रहेगा आपको, टिश्यू साड़ी। टिश्यू साड़ी या टिश्यू ऐसा। हैंडलूम में आपको कट वर्क रहेगा, क्रेप सिल्क रहेगा आपको, क्रेप सिल्क। और महेश्वरी में ब्लॉक प्रिंट का साड़ी रहेगा। सब लिबा सर्टिफाइड ओरिजिनल आएगा आपको, सब नेचुरल विदाउट केमिकल। कलमकारी रहेगा आपको, कलमकारी में कॉटन है, सिल्क है, वेराइटीज है इसमें बहुत सारा। और प्योर मुर्शिदाबाद सिल्क भी रहेगा इसमें, प्योर सिल्क। कौन सा सिल्क? मुर्शिदाबाद सिल्क है। मुशीराबाद सिल्क। और कांजीवरम का सॉफ्ट सिल्क, कांजीवरमचं सॉफ्ट सिल्क। यस। ये कौन सा? वही। सॉफ्ट सिल्क ग्रैंड है। अच्छा, पे बहुत सारा वेराइटीज एंड ओके ओके। मिलेगा आपको, सब मिलेगा। इकत मध्ये पण आहे। हा, अजरक कॉटन में है। अजरक कॉटन। ओ वाव, वो खूप सॉफ्ट असतं आहे। आता गरमीसाठी खूप छान। रशियन सिल्क, रशियन सिल्क में अजरक, अजरक है। अजरक साड़ी। यस, अजरक साड़ी। ओ, माहेश्वरी है। और आंध्रा का है, मंगलगिरी कॉटन है आंध्रा का। मंगलगिरी कॉटन, आंध्रा। आंध्रा। यस। ओ, बहुत सारी कलेक्शन Yes. रखे हैं। सारी कलेक्शन है, आप प्लीज बस वसईकरों को यहाँ पे विजिट करना है बस। हैंड पेंटेड साड़ीज का आपको कलेक्शंस मिलेगा, हैंड पेंट साड़ी। सब अलग अलग चीज। अच्छा, ये पूरा लेनिन पे काम। एक मिनिट हा। हे बघा, पदर बघताय तुम्ही, किती छान आहे, हँड पेंट केलेला आहे, लिनन साडी आहे, कॉटन आहे आणि याची डिझाईन बघा किती सुंदर आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळून जातील। हे बघा, पूर्ण साड़ी में काम किया हुआ अच्छा ये कैसे ये सब आपको रेंजेस अलग अलग का रेंज पे है। 2000 2000 के ऊपर का रेंज में स्टार्ट हो जाता है। ओके। ये सब लिबा सर्टिफाइड ओरिजिनल आएगा। ओके, तो चला, साई सिद्धी फॅशन असा हा स्टॉल आहे बघा। तुम्हाला मी पहिलाच हा स्टॉल कवर करून दाखवलेला आहे आणि खूप छान कलेक्शन यांचं आहे। बाटिकमध्ये नहीं, कलमकारी है। कलमकारी, पाटली पल्लू। हेमा फैशंस का मेरा अच्छा, तो ह्याच्या मिऱ्या येणार, मिरी आएगा वो ऐसे ऐसे करते ना हम। ब्लाउज भी आएगा, हाँ, ओके। हाँ, प्लीट में आएगा और ये पल्लू आएगा। ये पल्लू, ये ना टिश्यू का पल्लू। टिश्यू पल्लू। एका साडीमध्ये 3 व्हरायटीज दिलेल्या आहेत। चला, थँक्यू। नमस्कार, माझं नाव प्रिया पाटील। कृपा क्रिएशन हे माझ्या ब्रँडचं नाव आहे। बेसिकली माझ्याकडे कॉटनचे ब्लाउजेस असतात। माझ्याकडे 400 पासून तर 1600 पर्यंतचे ब्लाउजेस आहेत। हे बेसिक जे आहेत ते 400चे रेंजचे असतात। हे 400। हां, ब्रोकेडचे। जरा दाखवता का असं उभं हे करून? हे जरा लुक दिसतो ना। येस येस, 400ची रेंज आहे। हां, सिंपल ब्रोकेडचे ब्लाउजेस हे सिंपल आहे। येस, सिंपल ब्रोकेडचे ब्लाउजेस असतील। माझ्याकडे कॉटन मल्टी कलर ब्लाउजेस आहेत, अजरकचे ब्लाउजेस आहेत, इक्कत आहे, कलमकारीचे ब्लाउजेस आहेत, कॉस्मॉस सिल्कचे ब्लाउजेस आहेत। माझ्याकडे पैठणीचे ब्लाउजेस आहेत, पैठणी स्लीवलेस पण आहेत आणि विथ स्लीव्स पण आहेत। हां, आता इथून सुरुवात केली ना, हे सांगा। माझ्याकडे हेवी रेंज आहे, सिल्क वरती आरी वर्क केलेलं आहे, लिननवर हँडवर्क केलेलं आहे। ओके, ते हँड पेंटेड पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आहेत, हँडवर्क आहे, पेंटेड आहेत, आरी वर्क आहे। माझ्याकडे कॉटन प्लाझोज आहेत, स्कर्ट आहे बघा, 5 मीटर घेर असलेला। कसा तो? 1300चा येतो, 1300 रुपये। 1300 रुपयाचा येतो। पुन्हा माझ्याकडे स्लीवलेस ब्लाउजेसचं अनेक कलेक्शन आहे, वेगवेगळ्या प्रकार स्लीवलेस ब्लाउज मध्ये। आणि माझी सगळ्यात जास्त माझ्या स्टॉलचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडे सगळ्यात लहान साईज जी असते 32-34 पासून तर मोठी 46 साईज
त्या सर्व साईजेस 4XL. येस, सगळ्या प्रकारचे ब्लाउज ते सुद्धा भेटून जातील. Available. मला हे पण सांगा ना. हा बीच ब्लाउज आहे. हा, हा बीच ब्लाउज. याच्यामध्ये दुसरा आहे का? हा, काय म्हणतात त्याला? याला बीच ब्लाउज म्हणतात. बीच ब्लाऊज. येस. हो माय गॉड. इनर हे घालून वरून जॅकेट पण वेअर करू शकता. हा. नाहीतर तुम्ही याच्यावर साडी पण वेअर करू शकता. साडी पण wear करू शकता. बीचवर शॉर्ट्स सोबत हे ब्लाउज प्रिफर करतात. असं हा. रॅप अराउंड ब्लाउज एक आहे माझ्याकडे. ओके. हे असं घालून तुम्ही हे बॅक साईडने रॅप करायचं. हा हा हा, कळलं कळलं. माझ्याकडे शर्ट पॅटर्न पण आहे. यांची काय किंमत सांगितली नाही साधारणतः? ही सगळी 750 ची रेंज आहे. 750. हे पण 750 आहे. माझ्याकडे शर्ट कलरचे पण ब्लाउजेस आहे बघा. ओ, फ्री साईज असते आणि खाली इलास्टिक आहे. तुम्ही हे स्कर्टवर वेअर करा, प्लाझोजवर वेअर करा, जीन्सवर वेअर करा. हे सुद्धा 750च्या रेंज 750. अतिशय माफक दरात माझ्याकडे तुम्हाला ब्लाउजेस मिळतील. ओके, खूप छान. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. पीपा क्रिएशन. वर्तक हॉल वसई येथे मुंबई ग्राहक पंचायत पेठेचं एक्झिबिशन चालू आहे आजपासून 6 ऑक्टोबर पर्यंत. तर जरूर व्हिजिट करा. मॅचिंग हवं असेल तर साड्या घेऊन या, मी मॅचिंग ब्लाउजेस देते तुम्हाला साईजमध्ये. थँक्यू. तो इथे बॉर्डर असते आणि हाताला बॉर्डर असते, तर मी वेगळा प्रकार तयार केलेला आहे. पॅच केलेला आहे काठाचा. ह्या साईडला तुमचा पदर येतो, त्याच्याकडे डिझायनर लुक येतो, त्याच्यामुळे छान दिसते साडी. खणाचे ब्लाऊज. ज्याला रेग्युलर गळा आवडत असेल त्याच्यासाठी माझ्याकडे रेग्युलर गळ्याचे सुद्धा ब्लाउजेस आहेत. आणि पण तो आहे ना, तो जरा वेगळाच आहे. तो त्याची बॅक साईडची डिझाईन आहे ना, अजरकासोबत मी कॉम्बिनेशन केलेलं आहे. फार सुंदर. तो नाही त्याच्या खालचा. हो, त्याच्या खालचा पण हाही बघा. हा, खणासोबत अजरकाचं कॉम्बिनेशन. हे असं तुम्हाला ब्लाऊज कुठेही मिळणार नाही मार्केटमध्ये. हे माझं होम स्टिच ब्लाउजेस आहे. माझं स्वतःच युनिक आहे. हे सगळे ब्लाउजेस माझ्याकडे घरी बनवले जातात. ओके. हा, किती सुंदर आहे बघा खणाचा. आणि हा, शोल्डर उतरण्याचा पण बंद गळा असतो. काही ते गळा वाहतोय हे ते टेन्शन नाही राहत. आणि कलर पण किती सुंदर आहे. काय काय किंमत काय? त्याची 950. दर्गा असं पकड. हा, बघा 950, 950 रुपये असे बघा. लिननचे ब्लाउजेस आहेत बघा. कॉटन लिननचे ब्लाऊज, प्युअर कॉटनचे लिनन ब्लाउजेस. असं उभं धरा. सुंदर वस्तू आहे अगदी. ओके. त्यात तुम्हाला कलर्स मिळतील. कलर्स तर आहेतच. सुंदर सुंदर कलर्स आहेत. आणि ह्याच कलेक्शनमध्ये स्टँड कॉलर ब्लाऊजचा भंडार आहे तुमच्याकडे. माझा प्रयत्न असतो की कुठल्याही कस्टमर परत जायला नको, सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. बरोबर. आल्यानंतर हे बघा स्टँड कॉलर आहे. लिनन मध्ये स्टँड कॉलर आहे. कसे बने? याची रेंज साधारणतः 1100 ते 1200. 1100-1200 मध्ये तुम्हाला भेटून जाते. येस येस. त्याच्यात तुम्हाला कलमकारी, अजरक, इकत सगळ्या प्रकारात. ओके. स्लीवलेस प्रकार बघा. स्लीवलेस. याला पाठी धुवा आहे असा बनवलेला. स्लीव्ज आहेत, त्याला स्लीव्ज आत दिलेले आहेत. यातही तुम्हाला लिनन मध्ये, काथा वर्क मध्ये, इकत मध्ये, प्लेन क्रीम मध्ये आणि कलमकारी एवढे प्रकार मी बनवलेले आहेत. त्यात तुम्हाला सायझेस पण मिळतील, कलर्स पण मिळतील. चला, नेक्स्ट स्टॉल बघा. पलाश ज्वेलरी आहे. इथे तुम्हाला ओरिजिनल पर्ल्सचे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, हे सगळे ओरिजिनल आहेत. मी मोत्यांची माळ घेऊ का? सुंदर आहे. हेवी पण आहे. हे बघा, किंमत त्याच्यावर दिलेली आहे 5899. परत हा पण खूप सुंदर आहे. याची किंमत आहे 5250. सगळे ओरिजिनल पर्सचे ब्रँड्स तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हे बघा, हे 1990.
नेक्स्ट बघा सोल रॅप हा स्टॉल पाहायला मिळतो. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सोनल सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सोल रॅप. सो आपल्याकडे हातमागाच्या जसं डिझायनर साड्या असतात आणि त्यातलं काही कलेक्शन मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे अगदी 500 रुपयापासून स्टार्ट साडी आहे जी प्लेन खादी कॉटन आहे आणि त्याच्यावरती छान कॉन्ट्रास्ट असे ब्लाऊज आहे. 500 रुपयामध्ये काय साडी, ही साडी आणि हा ब्लाऊज पण 500चा आहे. तो पूर्ण सेट हा 1000 रुपये. ओके, सो अशी स्टार्टिंग रेंज आहे ती अगदी 8 ते 10 हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. आता ह्यावेळेला नवीन आपण काय घेऊन आलो आहे तर सुंदर असं ह्या मुगा सिल्कमधल्या पैठण्या आहेत. ओके, सो हलक्या एकदम आता सगळ्यांकडे ब्राईट कलर्स असतात म्हणून थोडं पेस्टल शेड्स बनवले. सो हा जा बेबी रोज पिंक कलरमध्ये आहे, लाईट वेट आहे आणि त्याला सुंदर असा पैठणीचा पदर दिला आहे. यात पण बरेच रंग आपल्याकडे. त्याचनंतर नवीन आता थोडंसं डिझायनर वर्कमध्ये लंबानी वर्कमधल्या साड्या आणल्या आहेत. ते कम्प्लीट हँडवर्क आहे, फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरी आणि काथाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्यातसुद्धा बरेच रंग आहेत स्टॉलवरती. त्यानंतर आपली स्पेशालिटी म्हणजे कॉटन पैठणी, त्यात पण बरीच व्हेरायटी आहे. लिनन पैठण्यांमध्ये छान असे कलर्स घेऊन आलो आहोत. महेश्वरीमध्ये तर बरंच कलेक्शन आहेत. त्यानंतर ब्लाउजेसमध्ये बरीच व्हेरायटी आहे. अगदी कॉटन 500 रुपयापासून ते डिझायनर 1500पर्यंत जे आपण मिक्स अँड मॅच आपल्या साड्यांमध्ये करू शकतो असे बरेच. 500 रुपयाचं आहे काय? नाही, हा 1500चा. 1500. कॉटनचे आपल्याकडे 500 रुपये. 500. सो नक्की सोराच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. ही कशी आहेत? ही सगळी फॅब्रिक वरती हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहेत. हे इयरिंग हँगिंग मध्ये आहे, हे टॉप्स मध्ये फॅब्रिक वरती हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. बरं, किंमत काय असणार आहे साधारणतः? इयरिंगची किंमत आहे 200. 200. त्याच्यामध्ये हे सेट्स पण आहेत. हा, सेटची किंमत आहे 650. 650 विथ इयरिंग्स. या विथ इयरिंग. आणि ते पाठीमागचे हे जे वरच्या 2 लाईन आहे ही सगळी वुडन ज्वेलरी. वरची 2 लाईन काही फॅब्रिक आहे, काही वुडन आहे. हा, आणि त्याच्यानंतर हे जे 3 लाईन आहे याला ढोकरा ज्वेलरी म्हणतात, की प्युअर ब्रास मध्ये आहे. अच्छा. आणि इथे जी आहे ती थ्रेड आणि फॅब्रिक पासून बनवलेली ही ज्वेलरी आहे. आणि हे वुडनचे इयरिंग आहे, एडी स्टोनचे सिल्वर ऑक्सिडाइज मध्ये आहेत. त्याच्यानंतर हे इथे कलरफुल तुम्हाला अँटी टार्निश मध्ये डायमंड मिळते. हे जे आहे हे पूर्ण अँटी टार्निश इयरिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 250 पासून ते 500-650 पर्यंत आहे. ओके. आणि पॉलिशची गॅरंटी आहे. आणि इकडे आहेत ते इकडे सगळे पेपर फिलिंग आहे, फॅब्रिक इयरिंग आहे. हे कसे आहे साधारणतः? ही 250 ला आहे, ही 200 ला आहे. 200-250 पासून स्टार्टिंगच 200 पासून आहे का? चला, थँक्यू. मॉडर्नच्या चिंचपेटी. मॉडर्न चिंचपेट आहे, ज्या ड्रेसवरती पण घालू शकता, साडीवरती पण घालू शकता. हा, ही ना, या ट्रेडिशनल आहे. ओके. आणि हे त्याच्यानंतर हे वेगळ्या वेगळ्या कलर्सचे बीड्स आहेत, आपल्याला लॉकेट्स मध्ये, पेंडंट्स मध्ये घालता येतात. ओ, छान. इथे हे कसे? हे वेगळे वेगळे 1150 वगैरे. म्हणजे आपल्या साडीवर मॅचिंग म्हणून होऊन जातं ते. बघा, अगदी. सांगा, हे याचे सांगा. अमेरिकन डायमंडचे सेट्स आहेत जे डिझायनर साड्यांवरती वगैरे पण खूप सुंदर दिसतात. हे रोडियम प्लेटिंग मध्ये आहेत. तसे हे गोल्डन प्लेटिंग मध्ये वगैरे पण आहेत. अँटिक फिनिश मध्ये आहेत. अच्छा. मोतीमध्ये सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आपल्या नऊवारीवर वगैरे घालण्यासाठी. वाव, खूप छान आहेत. ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन आपण करू शकतो चिंचपेटीवरती, मग मध्ये असं छोटंसं सेट आहे आणि मग एक लॉंग नऊवारीवरती सेट करता येतो. तर असं हे स्वप्न अलंकार हा स्टॉल आहे. बघा, भरपूर प्रकारचे ज्वेलरीज तुम्हाला फिनिश मध्ये आहेत. त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे पण आहेत. हा, बांगड्या आहेत ना इथे. या मोत्याच्या बांगड्या यावर्षी नवीन बनवून घेतल्या आहेत. आणि मोराचे तोडे आहेत. मोराचे तोडे हे का? ओके. मोराचे तोडे आहेत, त्याच्यामध्ये सगळे कलर आहेत. अच्छा, चला, थँक्यू. वाव,
छोटे छोटे नाजूक साजूक कानातले. खूप जण म्हणतात की तन्मणीचे हे चिंचपेटीचे कानातले खूप छान आहेत, असं नुसतं कानातलं नाही मिळणार का, म्हणून हे असे छोटेसे म्हणून फक्त कानातले तन्मणी. हा, की जे छोटेसे आहेत रेग्युलर यूजला आपण वापरू शकतो असे. 650 लिहिले याच्यावर. तुमचं कुठलं चॅनल आहे? एक मिनिट. हां, तर बघा, आजचा हा पहिलाच दिवस आहे, 30 सप्टेंबर, आणि 12 वाजल्यापासून स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. आणि 4 वाजता, आज संध्याकाळी 4 वाजता याचं ओपनिंग होणार आहे, म्हणजे पाहुण्यांद्वारे त्यांचं ओपनिंग होणार आहे. पण स्टॉल हे लागलेले आहेत. तर असं हा एक हॉल आहे जो आपण आता कवर केलेला आहे. अजून 2 असे हॉल आहेत जे आपल्याला कवर करायचे आहेत. नेक्स्ट बघा, श्वेता कलेक्शन आहे, साडीचं कलेक्शन आहे. नमस्कार ताई, कशा आहात? सांगा आता मला. मी मस्त. मला ही हिरवी साडी खूप आवडली. सांगा. नवीनच कलेक्शन आलंय आपल्याकडे आता. हां, ओके. पदर पूर्ण असा भरलेला आहे बघा. हां, त्याच्यामध्ये कलर्स आहेत. कलर्स आहेत. बरं, नेक्स्ट काय? नवीन काल आहे, तस्सर सिल्क मध्ये येणार. तस्सर सिल्क, हे पण छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. ओके. आणि पूर्ण हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे याच्यावर. हां, अशी बारीक बुट्टी आहे, त्याच्यात आपल्याला ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टी येणार आहे. हां, पदर भरलेला राहील, हा ना? पदर नाही, ही बॉर्डरला येणार पूर्ण डिझाईन. पदर असा येणार. ओके. आणि ही बुट्टी ऑल ओव्हर येणार पूर्ण. त्याच्यामध्ये डिझाईन्स आहे बरं. ह्याच्यामध्ये कलर असतात का सेम असतो? हा येणार, फक्त बघा हे असे सगळे फक्त डिझाईन वेगळी येणार आहे. हे पण एक नवीन प्रकार. हो, त्याच्यामध्ये आपल्याकडे हे बघा, हे पण ऑफिस वेअरसाठी छान आहे. हां, हे कुठलं पॅटर्न आहे? हे कॉटन सिल्कमध्येच आहे. कॉटन सिल्क साडी ऑफिस वेअरसाठी, मीटिंगसाठी परफेक्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा कलर्स आहेत, हे बघा एवढे सारे कलर्स आहेत. ठीक आहे. अजून आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये पण लावलेले आहे. सेमी सिल्क, प्युअर सिल्क दोन्ही येणार. कांजीवरम आहे. इथे पण आपण हे पश्मिना येणार. परत हे बघा, हे आता मी ऑफिस वेअर सांगितलं ते आहे. कॉटन सिल्क चंदेरी टाईप मध्ये येणार. ही कुठली ताईनी दाखवली साडी बघू? पिवळी धम्मक साडी, आपल्या हळदीची साडी, पैठणी. वाव, मस्त कलर आहे, एकदम उठून दिसतो अगदी. आणि साडीवर नथ आहे, पुऱ्या ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला अशी नथ बघायला मिळणार आहे. ठीक आहे, कलर्स आहेत हा ना? तर असं हे श्वेता कलेक्शन साड्यांचं भारी कलेक्शन इथं तुम्हाला अगदी पार्टीवेअर म्हणा, मीटिंग्स म्हणा, आणि ते पार अगदी फंक्शन कुठलाही अगदी ट्रेडिशनल असो, सगळ्या साड्या इथं भेटून जातील. श्वेता कलेक्शन. चला. नमस्कार, माझ्या स्टॉलचं नाव ओमकार मार्केटिंग. माझ्याकडे असे बिडाची भांडी हे वळसवलेले आहे. हे रेडी टू यूज आहे. जर तुम्ही डोसे करा, घावणे करा, आंबोळी करा, आणि हे कुठल्याही प्रकारची कोटिंग नाही आहे. हे ओरिजिनल बिडा. पूर्वी कसं आपण बिडं घ्यायचो की त्याला 2.5-3 महिने वळसावं लागायचं कांद्याने तेल. हे असं काही करायची गरज नाही. घरी जाऊन तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला असं टाईल येते, असं सिंगल हँडलचा तवा येतो, त्यामध्ये डबल हँडलचा तवा येतो, त्यामध्ये तुम्हाला साफं सूत्र येतं 12चं, त्यामध्ये तुम्हाला अशी कढई येते, ही तळण्यासाठी सॅलो फ्राय, डीप फ्राय. आणि बिडं म्हणजे शरीराला आयरन खूप मिळतं. त्यामध्येच आमच्याकडे आता हे नवीन आलं असं हनीकॉमचा तवा. त्याच्यामध्ये तुम्ही चपाती, डोसा, परोठा, भाकरी, पुरणपोळी, घावणे, आंबोळी सगळं काही करू शकता. मेन म्हणजे ना, याच्यावरती तुम्ही असं स्टीलचं चमचे वापरू शकता. हे इंडक्शन, हॉटप्लेट, गॅस, डिशवॉशर सगळ्यांना चालतं. म्हणजे याच्यावर घासणी सुद्धा चालेल? हो, घासणी सुद्धा आहे. प्लस 3 वर्ष गॅरंटी आहे. तेही होम सर्व्हिस आहे. कुठेही जायची गरज नाही. फोन करायचा, कंपनीचा माणूस घरी येतो. त्यामध्ये तुम्हाला अशी कढई येते सॅलो फ्राय, डीप फ्राय मध्ये. त्यामध्ये आपण असा फ्राईंग पॅन बघू शकता. अशी व्हेज, नॉनव्हेज, फिश फ्राय करा, ऑमलेट बनवा, किंवा पनीर वगैरे, बनलेली वांगे वगैरे करू शकता. हे आहे. त्यामध्ये असं माझ्याकडे ग्रेनाइट कोटेडचा तवा सुद्धा आहे. हाताने पलटी करू शकता, एवढा छान डोसा निघतो याच्यामध्ये. माझ्याकडे असं ट्रायप्लायची कढई आहे. पहिल्यांदा आम्ही अशी खोलगट मध्ये आणलेली. ट्रायप्लाय म्हणजे सर्जिकल स्टील येतं,
स्टील, अल्युमिनियम स्टील असे 3 लेअर येतात, त्यामुळे जेवण चिकटत नाही, जळत नाही. खूप छान आहे. याच्यामध्ये अशी फिश करायला किंवा थोडंसं काही बनवायला अशी लंगडी आहे, जी भाजी आमटे वगैरे बनवू शकता तुम्ही. छान आहे. याच्यात साईजेस वेगळे आहेत. तर तुम्ही बघू शकता की कढया सुद्धा आहेत, छान पद्धतीच्या आहे. आपण रात्रीचं जेवण वगैरे उरलेलं असतं ते फ्रीजमध्ये काढून ठेवू शकतो आणि गरम सुद्धा करू शकतो. त्यामध्ये अशी छोटी कढई आहे, त्यामध्ये असं छोटीशी लंगडी तुम्ही बघू शकता, छान पद्धतीची आहे. त्यामध्ये असे पातेले आहेत, चाय, कॉफी, सूप, मॅगी, आमटी किंवा भाजी वगैरे बनवायला, पुलाव वगैरे, राईस वगैरे छान पद्धतीचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या सगळीकडे आहे. छान प्रकारचं आहे, क्वालिटी खूप छान आहे. याच्यामध्ये माझ्याकडे असं छोटूसा कुकर, 1 लिटरचा कुकर आहे. घरात आपण डाळ खिचडी वगैरे लावू शकतो किंवा थोडीशी राईस वगैरे लावायची असेल तर मोठा कुकर, गॅस जास्त जातो, घासायला वगैरे खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी मी छोटा कुकर घेऊन आलेलो आहे. माझ्याकडे 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर, 2.5 लिटर, 3 लिटर, 5 लिटर पर्यंत आहे. त्यामध्ये असं बघू शकता छोटे पातेले सुद्धा आहे एनोडाईटचे. त्याच्यात फ्रीज मध्ये जेवण काढूनही ठेवू शकता आणि गरमही करू शकता. त्याच्यात 48 तासापर्यंत जेवण तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. छान पद्धतीचं आहे, बघू शकता. तर बघितलं, इतके सारे तुम्हाला व्हरायटीज भांड्यांमध्ये पाहायला मिळाले आणि सगळे काही प्रॉब्लेम असला तर आमचं मुंबई ग्राहक पंचायत झाले आता 48 वर्षापासून आहे. मी स्वतः 14 वर्षापासून इथे स्टॉल लावतो. काही असेल तर मला फोन करू शकता तुम्ही. फोन नंबर माझा नंबर आहे 9768824181. मला फोन करा किंवा आमची वसईची मुंबई ग्राहक पंचायत फेड 30 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत इथे लागलेली आहे. टायमिंग आहे 12 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 11 ते 8:30 वाजेपर्यंत. तुम्ही एकदा नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू, धन्यवाद. भावाचं हे केलं जात नाही. ओके. त्याच्यानंतर इथे आमचा जो हा स्टॉल आहे, तर इथे आम्ही एक आमचं महिन्याला एक वितरणाचा स्टॉल आहे. वितरण केलं जातं, संघ असतात. हे सगळे धान्याबरोबरच ज्या घरगुती गृहोपयोगी वस्तू म्हणजे बालदी आहेत, भांडी आहेत, चादरी, कपडे, कुणाला वितरण केलं जातं? हे संघ असतात. प्रत्येक म्हणजे कुठल्या बिल्डिंग मध्ये किंवा असे एकत्र 7 जण किंवा कमीत कमी 7 किंवा 12 जण एकत्र येतात आणि संघ स्थापन केला जातो. अच्छा. आणि त्या संघातर्फे या वस्तूंचं महिन्यातनं एकदा आम्ही मागणी पत्रक हे करतो आणि त्या मागणी पत्रकामध्ये प्रत्येक वस्तू असतात. अच्छा. म्हणजे त्या आपल्या रोज असतात. म्हणजे आपण तिखट घेतो, तांदूळ, गहू, नंतर कडधान्य असतात, नंतर याच्यामध्ये सुकामेवा आहे, पोहे असतात, नंतर लोणची, सगळं घरगुती, सगळे घरगुती जे आपल्याला किराणा सामान लागते ते आम्ही महिन्यात एकदा हे करतो, ऑर्डर घेतो आणि मग ती त्या तारखेला अमुक तारखेला त्यांचं वाटप घरपोच वाटप केलं. अच्छा. पण ते म्हणजे त्यांच्या संघामध्ये जाते. संघामधनं प्रत्येक सभासद ते आपापलं सामान घेऊन त्याचं वितरण केलं जातं. ओके, चला, थँक्यू. नेक्स्ट स्टॉल आहे बघा, हरिओम वूड वर्क्स. आणि इथे आता छान दिवाळीसाठी बघा असे मस्त स्वस्तिक आलेले आहेत. आणि कसे आहेत हे ताई? पूर्ण लॅमिनेशन मध्ये सेक्शन आहे. पूर्ण लॅमिनेशन मध्ये एकदा स्टिक करा तसंच राहील. उद्या कपड्याने क्लीन करू शकता. 300 रेंज आहे. म्हणजे प्रत्येकाची 300 आहे की वेगवेगळी? 300. त्यानंतर हे देवघरामध्ये आपल्याला छोटे पाठ आसन लागतात आपल्याला, सगळे लाकडी आहे. ते पण तुम्ही उद्या कपड्याने क्लीन करू शकता. त्याचा कलर जाणार नाही, वाळवी नाही लागणार, तसेच राहतील. नंतर सागाचं सेक्शन आहे. सागाचे चौरंग आहेत. तुम्हाला साईज पासून कस्टमाइज करून मिळते. 5.5 बाय 5.5 साईज आहे. त्याच्यानंतर 6.5 बाय 6, 12 बाय 12. त्याच्यानंतर असे बेसेस बनवले जे देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता. कसं लहान देवांना असेल तर एक्झॅक्टली देवांना हाईट मिळण्यासाठी म्हणजे साईड बाय साईड स्थापन करून क्लिनिंग साठी पण एक पर्टिक्युलर आहे. त्याच्यानंतर अगदी छोटे छोटे पार्ट, असे छोटे छोटे पण तुम्हाला पार्ट भेटून जातील. ओके. छोटी मूर्ती वगैरे घेऊन टिफिनसाठी. हे कसं आहे? हे असं कलेक्शन आहे ब्रास आणि कॉपर मध्ये. हे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. 150 रेंज आहे. 150 आणि 150 रुपये. 150 आणि 200. बरं आहे ना, कारण काय मंदिरामध्ये मोठा तांब्या राहत नाही. हे छान आहे, मस्त.
ठीक आहे. तशा स्टेप्स आहेत पायऱ्या. तुम्ही देवघरामध्ये त्या पण तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील साईज. माझ्याकडे ही 12x9 आहे. जशी तुमच्या ही 16x6 आहे. अच्छा, छोटी साईज, अजून छोटी साईज कस्टमाइज करून भेटेल हा ना. ओके, हे अगदी सगळं लॅमिनेशन स्टिकिंग करा. तसं स्टिक करायचंय फक्त. सरस्वतीमध्ये काही मॅग्नेट्स आहेत. मॅग्नेट्स आहे सरस्वतीमध्ये. परत ही लक्ष्मीची पावलं आहेत बघा. ही कशी? 120 ला. ठीक आहे. कलर सर्व डिस्प्लेला कलेक्शन आहे. कलेक्शन आहे. चला, तर असं आहे हे कलेक्शन हरी ओम वूड वर्क्स. ठीक आहे, चल, थँक्यू. बॉडीलाईन पावडर आहे. नीम, नागरमोथा, तुळशी येते. नागरमोथा. अच्छा, नागरमोथा आणि थोडं त्याचा अर्क रोल केलाय. वाव. कामामुळे कंड, खास, जमाचा वास अमळ होत नाही. चेहऱ्याला, अंगाला ऑल सुगंधा. छान. 1 डे ऑल बेबी पासून पूर्ण लेबॉरेटरी टेस्ट करा. नागरमोथा तर खूपच छान असतं. रेंज ऑफ शॅम्पूज आहे. गाईचं दूध शिजवलेला शॅम्पू आहे. कशाचा? गाईचं दूध शिजवलेला आहे शॅम्पू. ओके. ड्रायनेस दाढण्यात जातो. लहान मुलांना दुधाचा शॅम्पू. हे आयुर्वेदा इथून आहे. डे टू डे प्रोडक्ट्स. मिल्क आहे. मिल्क अँड ॲलोवेरा, ऍपल एग, शिकाकाई बियर, नंतर हेअर ऑइल आहे. आमचं फेस वॉश आहे. नंतर क्लिनिक प्रोडक्टची रेंज आहे. हे टॉयलेट अँड टाईम क्लीनर आहे. हे विदाउट ऍसिड, विदाउट ब्लीच. म्हणजे संडास आणि हाताने लावू शकता. संडासचे टाईप, क्लोरिंग बाथरूमचे टाईप, पोटा ओट्यावरचे टाईप. नंतर हे नीम आणि लेमन ग्रासचं फ्लोर क्लीनर आहे. हे 1 कॅपफुल अर्धा बकेट पाण्यामध्ये पूर्ण करून पोता मारायचा आणि ओट्याच्या किचन कबर्ड मध्ये लावलं तर कॉक्रोचेस होत नाही. कीटक फ्री घर. आणि हे कुठलेही डिटर्जंट बेस नाही घालत. नंतर हे कपडे धुवायचं लिक्विड डिटर्जंट. आंबे आणि आपलं सेम प्रोडक्ट आहे. हे ब्लेंड ऑफ अनआयनिक, नॉन आयनिक, येट बॅलन्स. कपड्याचा टेक्स्चर फिनिश खराब होत नाही. ते ब्लिचिंग एजंट्स काय लागले. टॉप लोड फ्रंट लोड मशीनला चालते. हा साबू आहे. हा युनिक प्रोडक्ट आहे. हे बॉडी बेसचा सोप आहे पण कपड्यांसाठी. व्हाईट कपडे ऑफ व्हाईट येलोइश होते आणि कलर कपडे खराब आहे. त्याच्यात ब्लीच नाही. त्याच्यामुळे कमीत कमी वितळतं 2 भांडी असायचं आहे. हे फेस मास्क फेस स्क्रब. हे कांडेबाळाचं उठणं आहे जे आम्ही फेस स्क्रब म्हणून सँक्शन करून घेतलंय. म्हणजे सगळे प्रोडक्ट लॅबोरेटरी टेस्टला जातात. कसं आहे पनीर? हे 80 रुपयाचं आहे आणि चेहरा मस्त फेस स्क्रब होतो. नंतर बरं हे काय आहे? परफ्युम्स आहे. फिंगर स्प्रे आहे. अच्छा, पूर्ण घर साफ करू शकतात. याच्यात डिटर्जंट बेस नाही. त्याच्यात अल्कली नाही, सॉल्व्हेंट नाही. त्यामुळे एकदा केलं 3 महिने फक्त ड्राईड असतं. ठीक. चला, तर थँक्यू. तुमचे प्रोडक्ट खूप छान आहे. तुमच्या स्टॉलला भेट द्या. मुंबई ग्राहक पंचायत मध्ये. कढीची वैशिष्ट्य या कढीमुळे समईत जेव्हा तेल संपते वात आतमध्ये धावते, धावणार नाही. वात आडवी लावतो, तेलाची गळती होते. सगळ्या समया तेलाने मागतात. कढीमुळे वात उभी राहते, तेलाची गळती होत नाही. कढी 9 इंच समई ते 24 इंच समई कुठल्याही समई लावता येते. 20% तेल आपण प्रत्येक ज्योती वाया घालतो, एक थेंबही वाया जात नाही. तसं फुलवातीच्या कड्या, फुलवात तूप गरम झाली की करंट करंट नाही. जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीक केली जाते, जास्त काळ राहते. दिवे स्पेशली याचं वैशिष्ट्य भात घालायला सोपी, भात सांभाळायला सोपी. आतनं स्लीट आहे, औक्षण करता येते. पूर्ण तेल भरलं अखंड लावायला एकदम सुंदर. आणि ह्याला चटका पण नाही बसत. आणि हे होल्डर गरम होत नाही. गरम नाही होत. ओके. हे काय? कुळरी, लाकडी कुळरी आहे. ओके. हळद कुंकू ओलसर होत नाही. हा, बरोबर बरोबर. कारण आपण आता बघतो ना पावसाळ्यामध्ये हळदी कुंकूचं पार ते काय म्हणतात लाडू झालेला असतो. त्याचा गोळे गोळे आलेले असतात. ओलसर होत नाही. काशाची वाटी आहे. ही कशाला काका? तळवायला घासायला. ओके. स्पेशली होल्डर लावलेलं आहे. स्वतः आपण तेलाने हे करायचं बस. ओके. हे केळी खांब होल्डर. हे काय? सत्यानारायणच्या पूजेसाठी आपण केळी बरोबर. औरंगाचे पाय आतमध्ये असतात. बरोबर बरोबर. तर लावायला त्रास होतो आणि लावल्यामुळे चरे पडतात. ह्याला 1 दिवस जर कोंबेजून जातात. ह्याला जर केळी लावले तर कोंबेजत नाही. 3 दिवस तरी जातात. केळींसाठी होल्डर येते. सत्यानारायणच्या पूजेसाठी स्पेशल होल्डर. नेक्स्ट इकडे हे उत्कृष्ट टाळ आणि झांजा.
वेगवेगळ्या सुरात बांधलेले आहेत, वेगवेगळ्या सुरातले. हे टाकाशी असणं, देवाची टाक देवघरात आपण टेकवून ठेवतो त्यासाठी असणं. आणि हे कॉईनसाठी नवीन इंट्रोड्यूस केलेले आहे. लक्ष्मीची कॉईन आपण तांबडात आडवी ठेवतो त्यासाठी असणं केलेली आहे. हे काय? हे मार्बलचा दिवा आहे. मस्त आहे. अच्छा चला. वेगवेगळ्या तऱ्हेचे दिवे, पोसलींचे दिवे आहेत. हे बघा आता मार्गशीर्षसाठी कलशाची कडी हे बघा इथं दिलेली आहे. आणि ही कडी कशी लावायची तर हे बघा, हे असा त्याचा डेमो पण दिलेला आहे. अशी कडी ठेवायची नारळावर आणि मग तो आपला तो हार मणी मंगळसूत्र दागिने घालून सजवायचं आणि मग मुकुट लावायचा. झाला. इथे बघा आपल्याला फोल्डेबल फर्निचर पाहायला मिळतं. तिथं मॅट आहे, तिथे परत स्टीलच्या भांडी आहेत असं. तर पहिलं आपण फोल्डेबल फर्निचरबद्दल बघूया. नमस्कार. तर तुमच्याकडे आहे फोल्डेबल फर्निचर, सांगा बघू. बघा आपल्याकडे हे एकदम स्पेस सेव्हिंग मल्टीपर्पज ऑल इन वन टेबल आहे, जे की आपल्याला भरपूर कामात पडतं. आपण अभ्यासाला, लॅपटॉपला, टीपॉयला आणि करून तुम्ही याला बेड खाली किंवा दरवाजाच्या मागे वगैरे ठेवू शकता. दुसरा आपल्याकडे प्रोडक्ट येतो हा फोल्डिंग स्टूल आहे. वजनाचा 200 ग्रॅम आहे, पण वजन घेण्याची कॅपॅसिटी आहे 200 किलो. 200 किलोचा व्यक्ती सुद्धा यावरती बसतो. दुसरा आपल्याकडे बघू शकता हा येतो डायनिंग टेबल. हा मल्टीपर्पज आहे. हा एक साईडला ओपन करता हा 4 सीटर डायनिंग टेबल बनतो. आतमध्ये भरपूर मोठे स्टोरेज दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही अचार, जामच्या बॉटल, प्लेट, कटलरी सर्व काही तुम्ही ठेवू शकता. दोन्ही साईडला ओपन झाला की बघू शकता आपण हा 6 सीटर डायनिंग टेबल आहे. 3 फीट बाय 5 फीट याचे डायमेन्शन आहे. नंतर याच्यामध्ये बघू शकता हा येतो एक कॉम्प्युटर टेबल. कॉम्प्युटर टेबल का हा स्टडी टेबल आहे. हा याच्यामध्ये तुम्हाला लॅपटॉपवर ठेवायला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय एक हिडन चेअर येतं, जे की आपण हिडन चेअर आहे. त्याच्यात मला कळलं पण नाही की त्याच्यामध्ये चेअर तुम्ही ठेवलेली आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर हे तुम्ही या साईडला करून सुद्धा तुम्ही. अरे बापरे. आणि महत्त्वाचं काय हे तुम्ही इझिली मुव्हेबल आहे. अरे वा. गरज नाही पडणार. आणखीन एक याचा यूज असा आहे की तुम्ही बेडरूम मध्ये इथे असं काच ठेवला तर हा तुमचा ड्रेसिंग टेबल पण होऊन जातो. किचन मध्ये आपण जसं देवारा वगैरे किचन मध्ये ठेवतो, तुम्ही वॉल माउंटेड तुम्ही किचन हे जरी ठेवला, आपला देवारा जरी ठेवला वरती देवर आणि खाली तुम्ही सामान वगैरे ठेवायला तुम्हाला ऑपरेट करा. नंतर आपल्याकडे येतो हे तर लॅडर कम चेअर. आता एक असं तुम्ही हे लॅडर चढायला पण होतं, सोबतच आपल्याला फ्लॉवर पॉट ठेवायचं असेल, चप्पल स्टँड म्हणून सुद्धा तुम्हाला ठेवू शकता. आणि हवं असेल तुम्ही याला चेअर सुद्धा बनवू शकता. हे प्युअर टी वूड मध्ये आहे, सागवाणीमध्ये आहे. सागवाणीमध्ये आपल्याकडे हा बघा हा स्लिम ट्रिम डायनिंग टेबल येतो. हा असा 32 इंच येतो, 32 बाय 48 इंच पूर्ण ओपन झाल्यानंतर. आणि हा सुद्धा फोल्ड झाला, हा सुद्धा एकदम छोटा येतो, स्लिम ट्रिम. नंतर याच्यामध्ये डायनिंग टेबलमध्ये हा येतो. याच्यामध्ये तुम्हाला 4 खुर्च्या येतात. ह्याच्या 4ही खुर्च्या फोल्ड करून फोल्डेबल आहे. हा फोल्डेबल आहे. हा सुद्धा टी वूडमध्ये येतो. दोन्ही साईडला याला फोल्ड करू. आता तुम्ही तो मरीन फ्लोअरवाला जो बघितलेला आहे तो टेबल, त्याच्यामध्ये आपल्याकडे हा व्हाईटवाला आहे. बघा किती इझिली मूव्ह होतोय तो, काही खटखट नाहीये. जस्ट कुठेही नेऊ शकता तुम्ही त्याला. म्हणजे तोच आहे ना जो ऑफिस टेबल तुम्ही दाखवला, तो फोल्ड होऊन असा दिसतो. बघा किती कमी जागा घेतोय तो ऑलरेडी. बरं याची किंमत काय? याची किंमत आहे 23,500. कुठल्या वुडनचा आहे? हे मरीन प्लाय मध्ये आहे. हे मरीन प्लाय मध्ये आहे. हे टी बोर्ड मध्ये. अच्छा ठीक आहे. तर मग तुमचा नंबर काय? तोच का? हो माझा नंबर आहे. हे बघा हाच आहे ना. तर हे बघा असं जर तुम्हाला SK एंटरप्राइजेस, बरोबर SK एंटरप्राइजेस ना, आणि असं फोल्डेबल फर्निचर जर तुम्हाला हवं असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर हे आपले प्रोडक्ट आवडले असेल तर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, कॉलिंग करू नका. व्हॉट्सअपवरती करा. माझा नंबर आहे 7020086212. थँक्यू. हे फोल्डिंग बेड आहे, वॉशेबल असतं, वॉश करून वापरता येतं. लाईट वेट आहे, इझिली असं कॅरी करून घेऊन जाता येतं. बेडवर, फ्लोअरवर, जमिनीवर, पलंगावर, कोचवर कुठेही तुम्हाला छान प्रकारे यूज होतं. त्याची खासियत हे आहे की हे मातीच्या घरासारखं आहे. गरमीत थंड, थंडीत गरम. बॅक साईडला दिलं ते कोराई ग्रास आहे. हे पूर्णपणे चटई हे वॉशेबल आहे. जसे आपण कपडे वॉश करतो त्या प्रकारे पूर्ण बेड हे आपण वॉश करू शकता. ठेवायला स्टोरेज जागा ही कमी लागते. आणि कुठेही आपल्याला घेऊन जायचं असेल तर अगदी लाईट वेट आहे. इझिली आपण याला कॅरी करून असं हे घेऊन जाऊ शकता. 3 साईजमध्ये अवेलेबल आहेत. हे 2 फोल्डचं आहे. हे एका माणसासाठी येतं. हे आपल्याला 1600ला आहे. 2 फोल्डचं घेतलं ते आपल्याला 2400ला येतं. आणि 3 फोल्डचं घेतलं ते आपल्याला 3200ला येतं. असे 3 साईजमध्ये अवेलेबल आहेत.
त्याच प्रकारे आपल्याकडे आहे गवताची चटई. आपण जे प्लास्टिक चटई घेतो त्याच्यामध्ये कसं गरम होतं, तुकडे पडतात, प्लास्टिक लादीवरती स्लिप होतं. हे कोराई ग्रासची चटई आहे, लादीवरती स्लिप वगैरे होत नाही, सरकलं जात नाही, पूर्णपणे वॉशेबल आहे, हँड वॉश. त्याला छोटा हाफ फोल्ड केला तर जेव्हाला तुम्ही भोजन पट्टी म्हणून त्याचा वापर करू शकता. आणि छोटंसं असं फोल्ड होतं, त्याच्यामुळे घेऊन जायला वगैरे छोटंसं असं तुम्ही कुठेही कॅरी करून पिकनिक स्पॉटला पण खूप हो छान कॅरी करून तुम्हाला छान. याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज आहेत. एक 600चा आहे, दुसरावाला घेतला तर तुम्हाला 1000चा आहे, तिसरावाला घेतला तर 1200. असे 3 साईजमध्ये आहेत. कम्प्लिटली फोल्डिंग आहेत आणि युजफुल प्रोडक्ट आहेत. आपल्याला स्टॉलला अवश्य भेटतात. चला थँक्यू. सफाईचे आयटम आहे, किचन ओटा वगैरह, गॅस टेबल, फ्लोरिंग वगैरे पुसायला कपडा आहे. हे असं डस्ट वगैरे सांडतं, ओला सुका कपडा मारायची गरज नाही. अगदी 1 टाईममध्ये छानपैकी स्वच्छ होतं. आता उदाहरण बघा, अशी चहा वगैरे पडली तर नॉर्मली आपण पुसताना विचार करतो की डाग पडतो म्हणून मुद्दाम पांढऱ्या साईडने पुसतो, अगदी इझिली क्लीन. हा जो स्टेन्स पडलेला आहे साध्या पाण्यामध्ये डीप करा, हे लगेच रिलीज करता, हे लाईव्ह आहे ताई. आणि कितीही रफ वापर करा, हे कमीत कमी आपले 7 ते 8 महिने कपडा चालला जातो. ओला सुका काही साफ करा, अगदी इझिली क्लीन करणार ताई. हे फक्त 100 रुपयाला, 100 रुपीजला येतं. अरे वा, फक्त 100 रुपये. हो ताई. वाव. ते आपलं भिंती पुसायला, लादी पुसायला वरती आपला हात जात नाही, पाण्यामध्ये बुडवायचं, ह्याला स्क्विझिंग केलं की हातला पूर्ण पाणी बाहेर येतं. डायरेक्ट आपलं लादी पुसता येते. आपल्या उभ्या भिंती, काचा, टाईलच्या मेन म्हणजे वरच्या भिंती पुसता येत नाही. सिलिंगची वॉल पण तुम्हाला अगदी सहजपणे, वर्टिकली वॉल्स वगैरे अगदी इझिली पुसता येते. हा जो कपडा आहे, हा कपडा आपण काढून धुवू शकता, वॉशेबल आहे. बरोबर तुम्हाला अजून एक कपडा याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेला असतो. ओके. बाहेर तुम्हाला 550ला भेटतं, आपल्या ग्राहक पंचायतला हे 400ला येतं. अरे, ओनली 400ला येतं. हा पूरा सेट. हो, पूर्ण त्याचं छोटंसं फोल्डिंग होतं, लहानसा डिस्पेंडेबल केलेला असतं. सो इझी तुम्हाला कुठे कॅरी करता येतं, अगदी इझी. लादी पुसा, भिंती पुसा, कासा पुसा. तसं हे विंडोचे नेट साफ करायचे. तुम्ही सोप लिक्विड टाका, कॉलिन वगैरे शॅम्पूचा, विंडोचे नेटला कशी धूळ माती बसे निघत नाही, हे डायरेक्टली घासायचं आहे. वायपरने वाईप केलं की कचरा पूर्ण बाहेर पुश केला जातो. आता एक्झाम्पल आपल्या घरच्या काचा आहेत किंवा किचन टाईल ज्या ऑइली असतात त्या अशा रफ करायच्या असतात आणि देन वायपरने वाईप करायचं, हे छानपैकी स्वच्छ होतं. परत तुम्हाला तिकडे कपडा, पेपर, पाणी काही लावायची गरज लागणार नाही. कसं ते कसं? हे काही 280 रुपयाला 280ला येतं. आणि बरोबर तुम्हाला असे 2 ब्रश एक्स्ट्रा दिलेले असतात. त्याच्यामध्ये काय कचरा, माती, केस अडकली तर हा ब्रश दिला, याच्याने क्लीन करायचं. हा जो छोटा ब्रश आहे, हे साईडचे कॉर्नर्स वगैरे काही साफ करा, अगदी इझिली क्लीन. हे एवढं छोट्याशा बॉक्समध्ये फोल्डेबल असते, फोल्डिंग असते. त्या 280ला 280ला येते. युजफुल आयटम आहे. खूप छान प्रोडक्ट आहेत तुमचे. आता दसरा येतोय, दिवाळी येते, साफसफाईला आणि ह्या अशा साफसफाईला खूप वेळ लागतो. तुम्ही असे प्रोडक्ट दाखवले आहेत की जे घंटे साफ करायची बसायची गरज नाहीये, तेच काम तुमचं 15-20 मिनिटांमध्ये होऊन जातं. तर खूप छान आहे. गेबी क्लिनिंग. हां, तर वसईमध्ये हा स्टॉल लागलेला आहे, नक्की व्हिजिट करा. नमस्कार, माझ्या स्टॉलचं नाव आहे विनय एंटरप्राइजेस. मी मालाड मुंबईवरून आलेलो आहे. आपल्याकडे व्हॅक्यूम आयटम्स आलेले आहेत नवीन, स्पेशली जिथे कुठेही टाईल्सला तोडायची गरज नाही, ड्रिल करायची गरज नाही. हे व्हॅक्यूम सेक्शन असतं, त्याला कम्प्लिटली असं डिस्मेंटल करायचं आहे. त्याच्या 3 पार्ट्समध्ये असं कम्प्लिटली डिस्मेंटल होऊन जातं. जिथे तुम्हाला लावायचं आहे तिथे जागा कम्प्लिटली कपड्यांनी क्लीन करून घ्यायची. व्हॅक्यूम सेक्शनला डायरेक्टली लावायचं, वरून हात फिरवला की एअर निघून जातं. ह्याच्यावरती अशी कॅप लावून घ्या आणि वरती तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट ह्याच्यामध्ये घ्याल ते डायरेक्टली या खाच्यामध्ये बसवायचं आहे आणि याला टाईट करायचं. एकदा तुम्ही फिटिंग केलात की ती परमनंट फिटिंग आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काढत नाहीत तोपर्यंत. जर काढायचं झालं तर तुम्ही हे काढून दुसऱ्या जागेवरती परत लावू शकता. 1000 वेळा काढता येतं, 1000 वेळा हे लावता येतं. ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे आम्ही प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. ब्रश स्टँड आहे, लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे, साबणाची केस आहे, टॉवेल होल्डर आहे, हुक्स आहेत, किचन टिश्यू होल्डर, टॉयलेट टिश्यू होल्डर, शॉवर कॅडीजमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत, टॉवेल हुक्स आहेत आणि हा टॉवेल बार आहे. हे असे वेगवेगळे व्हरायटीजमध्ये बनवलेले आहे. किचनमध्ये लावायसाठी हा कॉर्नर पीस छान प्रकारे बनवलेला आहे. स्क्रबर, साबण ठेवण्यासाठी छान प्रकारे वापरतात. हे बाथरूमचे मॅट्स बनवलेले आहेत नवीन, अँटी स्किड साईज, सरकत नाहीत. बाथरूमच्या बाहेर, किचनच्या बाहेर ठेवायला छान. मेन म्हणजे कसं, पाणी आपण जे पाय पुसायला जातो, पाय ठेवल्यानंतर चोळत बसायची गरज नाही, इन्स्टंटली याच्यामध्ये पाणी खेचलं जातं. सुकायला सोपं आहे. धुतल्यानंतर रस्सीवरती आडवं टाका किंवा क्लिप लावून उभं ठेवा, तासाभरामध्ये मॅट हे सुकलं जातं. आपल्याकडे एक नवीन ट्रॅव्हलिंग आयरन आलेली आहे. छोटीशी आयरन, दिसायलाही सुंदर, वापरायलाही छान आहे. कम्प्लिटली फोल्डिंग आहे, बॅगेमध्ये घेऊन जाता येते. ऑटोमॅटिक आहे. जसं तुम्ही जास्त हीट झाली की ते ऑटोमॅटिकली बंद होते. टेम्परेचर तुम्हाला कंट्रोलर दिलेलं आहे. कपड्यांच्या फॅब्रिक प्रमाणे तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता. तेवढीच प्रेस करतो शकते. प्रॉपर ही आपल्या कॉटनच्या कपड्यांना प्रॉपर प्रेस केली जाते. हाय स्पीडला तुम्ही जर वापरला तर कॉटनचे कपडे प्रॉपर प्रेस होतात.
ही एक चपाती बनवायची मॅट आलेली आहे, दिवाळी स्पेशल मॅट आहे. चपाती, भाकरी, पुरणपोळी, थालीपीठ छान प्रकारे याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पीठ याला चिटकत नाही. इव्हन तुम्ही आता दिवाळीमध्ये फराळ बनवता, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या ह्याच्यावरती बनवा, उचलताना त्या तुटल्या जात नाहीत, खराब होत नाही. सिलिकॉनची असल्यामुळे मायक्रोव्हन सेफ आहे, मायक्रोव्हनमध्येही तुम्हाला ती वापरता येते. आणि ही आपली एक भांड्यांची मॅट आलेली आहे. भांडी घासल्यानंतर याच्यावरती पालथी करून ठेवायची. भांडी सुकवण्यासाठी याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. आपली काचेची जी भांडी असतात ती काचेची भांडी सुकवण्यासाठी छान प्रकारे वापरता येतं. भांड्यांना अजिबात स्क्रॅच येत नाही. ह्याच्यामध्ये 2 साईज येतात. एक आपली साईज बनवलेली जाळीची साईज आहे, घराची भांड्यांची जी जाळी असते त्या साईजची, आणि एक फुल साईज बनवली आहे जी डायरेक्टली किचनवरती पालथी घालून तुम्ही भांडी त्याच्यावरती ठेवू शकता. असे वेगवेगळे व्हरायटीज प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे बघण्यासाठी, छान प्रकारे वापरता येतात. चला नंबर शेअर करा. माझा नंबर आहे 9987176822. प्रकाश नलावडे. तर आता बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावं लागतं, तेव्हा आपल्याला असे आपण मुलींना असे रुमाल्स देत असतो. ते बघा केवढी मोठी साईज आहे रुमालाची. 150 रुपयाला 6 पीस रुमालांचे. तर छोटी साईज असेल तर हे पण 150 रुपयाला 6 पीस आहेत. हे 170 रुपयाला 6 पीस आहे. हे 140 रुपयाला 6 पीस आहे. हे काय 3 पीस का 35 है, 80 ला 3 पीस. 140 दोन जोड़ी. लेडीज है ना, लेडीज 160 का जोड़ी है. और 140 का कौन सा है? 140 का कौन सा बोले आप? 140 का ये रेगुलर जेंट्स का. 140 का जोड़ी. हाँ 2 जोड़ी. ये अंगूठा वाला, 2 वाला अंगूठा वाला. 160. ये कैसे 160 का है. हाँ 2 जोड़ी. 2 जोड़ी, ठीक है. लोकर का भी है. लोकर का भी है. हाँ ये कैसे? 160 का. 160. ठीक है चलो, थँक्यू. नमस्कार. आजपासून वसईमध्ये मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ही पेठ लागते. 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबर पर्यंत. आणि नंतरची शेवटची पेठ आमची बोरिवली. एकूण वर्षभरात आम्ही जवळपास 12 वेगवेगळ्या ठिकाणी 12 पेठा भरवतो. आणि गेल्या वर्षीपासून एक वेगळी पेठ सेतू बांधारे म्हणून सुद्धा करतो. ती वंचितांसाठी वगैरे असते. ज्याला मार्केट मिळत नाही त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं म्हणून त्यांच्यासाठी ती वेगवेगळ्या आता 24 ते 28 पर्यंत ती पेठ होती. मी अनिता खानोलकर. मी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्यवाह म्हणून काम करते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या या ग्राहक पंचायत पेठा आहेत त्या खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इथे सगळ्या महिला कार्यकर्ता जास्तीत जास्त आहेत आणि त्या स्वयंसेवी वृत्तीने काम करतात. या पंचायत पेठांमधून जे काही आधिक्य मिळतं संस्थेला, ते आधिक्य संस्थेकडून चळवळीच्या कामासाठी वापरलं जातं. आता हे चळवळीचं काम तुम्ही म्हणाल काय नेमकं चळवळीचं काम मुंबई ग्राहक पंचायतीकडे केलं जातं, तर 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगते की करोना काळामध्ये तेव्हा सगळ्या विमानसेवा ठप्प झालेल्या होत्या. त्यावेळी फक्त महाराष्ट्रातल्या किंवा फक्त भारतातल्या विमानसेवांबद्दल नाही तर संपूर्ण जगभरातल्या विमानसेवांमध्ये ज्यांनी प्रवासाची तिकीटं काढलेली होती त्यांना त्या तिकिटांचा परतावा मिळावा यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने युनायटेड नेशन्सच्या स्तरावर प्रयत्न केले आणि युनायटेड नेशन्सनी त्याच्याबद्दलची ॲडवायझरी प्रस्तुत केली. या ॲडवायझरीमध्ये मुंबई ग्राहक पंचायतीच्या नावाचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि त्यामधून असं सगळ्या विमानसेवांना सांगण्यात आलं की ज्यांनी कोणी ही प्रवासाची तिकीटं काढलेली होती त्यांना तुम्ही त्याचा परतावा देणं अपेक्षित आहे. दुसरं एक उदाहरण सांगायचं म्हणजे याच काळामध्ये काही टूर कंपन्यांच्या टूर कॅन्सल झाल्या आणि या टूरच्या कॅन्सल झालेल्या टूरचे पैसे या कंपन्या ग्राहकांना द्यायला टाळाटाळ करत होत्या आणि अजूनही टाळाटाळ करत आहेत. तर या कंपन्यांविरुद्ध कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडे CCPA म्हणतात त्याला, सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी, त्यांच्याकडे मुंबई ग्राहक पंचायतीने सर्व ग्राहकांच्या वतीने सर्व पर्यटकांच्या वतीने
केस दाखल केलेली आहे आणि केस अजूनही चालू आहे. त्यासाठी कोणत्याही ग्राहकांकडून आपण कोणतेही पैसे घेतलेले नाहीये. परंतु या केसचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्याचा उपयोग सर्व ग्राहकांना होणार. अशा प्रकारचे केसेस मुंबई ग्राहक पंचायत लढवत असते आणि या पंचायत पेठांमधून मिळालेलं जे आधिक्य आहे ते या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीच्या पंचायत पेठा या अनोख्या आहेत, वेगळ्या आहेत आणि इतर सर्व ग्राहक पेठांपेक्षा याचं हे महत्व हे सर्वांनी कृपया लक्षात घ्यावं आणि इथे खरेदीचा आनंद लुटावा. धन्यवाद. हे बघा, हे वसईचं क्रीडा मंडळ आहे. गणपतराव वर्त क्रीडा भवन बँक्वेट हॉल आणि इथे लागलेलं आहे हे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठ. ते 6 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. वेळ असणार आहे 12 ते 8:30 वाजेपर्यंत आणि शनिवार रविवार जो आहे सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे त्यावेळेस वेळ असणार आहे 11 ते 8:30 वाजेपर्यंत. तर हा ग्राहक पंचायत पेठेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि वसईकरांसाठी तर एक ही पर्वणीच आहे, कारण एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर काही स्टॉल्स पाहायला भेटतील आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. आणि चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.